दोष धातू मलामूलम ही सदा देहस्य। आयुर्वेदानुसार मानवी शरीर हे 3 दोष, 7 धातू आणि 3 प्रकारचे मल यातून बनलेले आहे। यातील जे 3 दोष आहेत म्हणजे वात, पित्त, कफ हे जेव्हा समस्थितीत किंवा न्यूट्रल असतात त्यावेळेस तो व्यक्ती निरोगी असतो व ते जेव्हा कमी जास्त व्हायला लागतात किंवा प्रकोपित होतात तेव्हा आजाराला सुरुवात होते। याशिवाय जे 7 धातू सांगितलेले आहेत रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र, तर या 7 धातूंचे माणसाच्या शरीराच्या बांधणीमध्ये किंवा शरीराच्या निर्मितीमध्ये खूप महत्वाचे कार्य असते। तर जेव्हा आपण अन्नप्राशन करतो किंवा जेवण करतो त्यानंतर जो आहाररस तयार होतो आणि त्या आहाररसापासून तयार होणारा पहिला धातू म्हणजे रसधातू होय। तर या रसधातूचे जे कार्यक्षेत्र आहे ते हृदयापासून सुरुवात होऊन तो संपूर्ण शरीरभर असतो। याशिवाय स्त्रियांमध्ये सुद्धा जे काही वंध्यत्व किंवा पाळीच्या तक्रारी, PCOD ह्या ज्या गोष्टी असतात ह्या सुद्धा रसधातूच्या दूषित असल्यामुळे किंवा रसधातू प्राकृत नसल्यामुळे होत असतात। तर हा रसधातू बिघडण्याचे जर आपण कारण पाहिली तर आहारामध्ये सतत जड, तेलकट, तुपकट अशा गोष्टींचं सेवन होणं, रात्री जागरण होणं, प्रॉपर व्यायाम नसणे, याशिवाय सर्वात महत्वाचे कारण म्हणजे की चिंतनाच्या अतिचिंतनात म्हणजे सतत काळजी करण्याचा स्वभाव, की म्हणजे ज्या गोष्टीची काळजी केली पाहिजे ती तर केलीच पाहिजे, पण याशिवाय ज्या गोष्टींची काळजी करायची गरज नाही त्या गोष्टीची सुद्धा काळजी करण्याचा बऱ्याच जणांचा स्वभाव असतो व यामुळे रसधातू हा सतत बिघडत असतो। रसधातू जेव्हा दूषित होतो तेव्हा अश्रद्धा म्हणजे अन्नावर वासना नसणे किंवा इच्छा नसणे, अरुची, चव नसणे, उल्हास, मळमळ होणे, शरीरात जे काय आहे पोटात ते बाहेर येईल असं वाटणे, ज्वर म्हणजे ताप, भूक न लागणे, पांडू, नपुसकत्व, हृदयाशी संबंधित काही त्रास, असे विविध त्रास दिसतात। याशिवाय सगळ्यात महत्वाचा त्रास म्हणजे अर्ली एजिंग दिसणं, की चेहऱ्यावर सुरकुत्या पडणे, केस पांढरे व्हायला लागणे, हे जे अकाल व्याधी म्हटलेले आहेत त्या सुद्धा दिसायला सुरू होतात।